हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक व्हिडिओ समोर. झिपलाईन करणाऱ्या पर्यटकाच्या सेल्फी कॅमेरात कैद झाला दहशतवाद्यांचा नरसंहार. भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार. फ्रान्ससोबतच्या संरक्षण करारामुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार. दिल्लीमध्ये संरक्षण विभागाची महत्त्वाची बैठक. सत्ताधारी मंत्र्यांसह राहुल गांधी आणि इतर नेतेही उपस्थित. पहलगामच्या हल्ल्यानंतर घडामोडींना वेग. सापडला नाही असा एकही पाकिस्तानी नागरिक नाही. राज्यातले सर्व पाकिस्तानींची ओळख पटली आहे. शिंदेंच्या 107 पाक नागरिक असल्याच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. हल्ला करताना दहशतवाद्यांकडे तुमचा धर्म काय हे विचारण्या इतपत वेळ कुठे असतो. धर्म विचारून गोळीबार केल्याच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांचं वादग्रस्त विधान. टीकेनंतर सारवासारव. ईडीनं स्वतःच कार्यालय जाळून घेतल्याचा हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. आगीवरनं विरोधकांचे सरकारला सवाल, तर कागदपत्र डिजिटल स्वरूपात सुरक्षित, ईडीचा दावा. एल्फिन्स्टन पुलाजवळच्या रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरात होणार. MMRDA मार्फत होणार पुनर्वसन. मंत्री आशिष शेलार यांची माहिती. केंद्राची जलजीवन योजना फेल. मंत्री नरहरी झिरवाळ यांचा दावा. दुष्काळाच्या मुद्द्यावरनं झिरवाळांची जलजीवन मिशन योजनेवर टीका.